ड्रिफ्टिंग मग एक नंबर आहे का नाही? तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमचा लाडका आदर्श. रोजच्या सारखं सकाळी उठलो आणि मस्तपैकी गुढीपाडव्याचा सण होता म्हणून गाडी धुवून घेतली. गाडी धुवून घेतलं, सगळं पुसून घेतलं कारण की आज पूजा करायची होती गाडीची. मस्तपैकी पुसून घेऊन आपण गेलो जरा मित्राकडे. मग काय चाललोय की मित्राकडे आता. मग मी बघू मित्र काय करतोय काम आपला. मग मी तिथं आजीपर्यंत बघतो तर काय आपला अथर्व पण गाडी पुसून घेत होता. अथर्वला म्हणलं लवकर लवकर पुसून घ्या आणि हार टाक. मुहूर्ताचा टाइम निघून चाललाय. मग अथर्व म्हणते गप रे तू. मग नंतर मित्राचा फोन आला फोटोशूटला जायचंय. हे काय मस्तपैकी आता फोटोशूटला चाललोय आम्ही. बघू जरा चांगले 2-3 फोटो काढून घ्यावा म्हटले. लय दिवस झाले फोटो काढला नाही. मस्तपैकी आपल्या इथं ब्रिजला गेलो आणि मस्तपैकी फोटो काढला. कसा आलाय फोटो तुम्ही बघून कमेंटमध्ये सांगा मला. मग एक नंबर आला असेल तर बघा. मग त्यानंतर फोटो काढला आणि डायरेक्ट इथे एडिटिंगला बसलो. सगळेजण आम्ही एडिटिंगला बसलो. इथे जरा टाइमपास केला. हे ते खाल्लं. मग काय आला की दुसऱ्या मित्राचा फोन. ये इकडे ग्राउंडला आपण मस्तपैकी ड्रिफ्टिंगचा व्हिडिओ काढू. मग काय गेलो ग्राउंडला. काय काळा घोडा आणि निळा घोडा. सॉरी 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 पांढरा घोडा रे. मग काय पांढरा घोडा एवढा फिरत होता एवढा फिरत होता. ऐकतच नव्हता. पांढरा घोडाला काय आता काय 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 सांगू. हातातच ये नाही हो तर. एवढं फिरतोय एवढं फिरतोय. मग काय पांढरा घोडा कोणाचा होता माहिती का? सोनू भाऊ शिर्के मित्र आहे आपला. मग काय मेडिकलला आल्यावर सिद्धेने गाडी घेतली असं कळालं. थार रॉक्स घेतली भाऊनी. मजा कर मजा कर जाऊ दे. मग काय मौसम आता असं होता की पाऊसच येईल आता. जर इकडे तिकडे फिरलो. पाऊस यायचं वाट बघत होतो. यायला पाहिजे बाबा लय गरमी आहे. मग काय मेडिकलमध्ये आलो. जरा टाइमपास केला. एवढा माल पडलाय आणि मी टाइमपास करतोय. मग काय बसलो माल चेक करायला. लवकर लवकर माल चेक करून घरी जावं म्हणलं. घरी जाताना आज मस्तपैकी आता थंडाई घेऊन जातो. मग घेतलं स्प्राईट आणि गेलो घरी. मस्तपैकी आता जेवतो आणि जेवणासोबत स्प्राईट